हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे ब्रेड पॅटीस किंवा मग याला ब्रेड पकोडासुद्धा म्हणतात। अगदी आपण बाहेर खातो त्याप्रमाणे आपण घरीसुद्धा ब्रेड पॅटीस बनवू शकतो। याचीच मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपी बघूया। त्यासाठी इथे मी 4 ते 5 बटाटे उकडवून घेतले आहेत। आता ते बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत। आता स्मॅश केल्यानंतर आपण त्याला वडापाव बनवण्यासाठी ज्याप्रमाणे भाजी बनवतो त्याप्रमाणे आपण इथे बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। इथे मी लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे, तर ती सुद्धा यामध्ये टाकायची आहे। चवीनुसार मीठ आणि हळद सुद्धा यामध्ये टाकायची आहे। आता हे सर्व तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो बटाटा स्मॅश करून घेतला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि बटाटा सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। बघू शकताय अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। आता आपण पॅटीस बनवण्यासाठी बेसन भिजवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी बेसन घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे बेसन भिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे आपलं बेसन भिजवून तयार आहे। अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता आपण पॅटीस बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी ब्रेडचा एक स्लाइस घेतला आहे आणि आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती मी यावरती लावून घेणार आहे। सर्व बाजूनी एकसारखी बटाट्याची भाजी लावल्यानंतर वरून दुसरा ब्रेड ठेवायचा आहे आणि याला आपल्याला क्रॉस कट करून घ्यायचा आहे। मध्ये तेल घेतलं आहे आणि ते गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तर आता आपण बघूया तेल गरम झालं आहे का। तर तुम्ही बघू शकता तेल एकदम व्यवस्थित गरम झालं आहे। आता आपण यामध्ये एक एक करून आपले पॅटीस तळून घेणार आहे। अगदी सावकाश असे हे पॅटीस आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। बघू शकताय अशा प्रकारे आपला पॅटीस दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित तळला गेला आहे, अगदी व्यवस्थित फ्राय झाला आहे। आता आपण तो काढून घेऊया आणि अशा प्रकारेच आपले सर्व पॅटीस आपण तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व पॅटीस बनवून तयार आहेत। आता हे पॅटीस तुम्ही ग्रीन चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी किंवा मग टोमॅटो केचप त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। अगदी टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।